कोपरगावकरांनो, बाजारात फिरून थकलात तरीही हवी ती वस्तू मिळत नाहीये का? मग या थेट द फॅमिली मार्ट मध्ये तुमच्या घरासाठी लागणाऱ्या जवळपास सर्वच वस्तू आता एकाच छताखाली. लहान मुलांची आकर्षक खेळणी, मुलांचे व मोठ्यांचे कपडे, घरगुती वापराच्या वस्तू, किचनवेअर, भांडी, गिफ्ट्स आयटम, शैक्षणिक साहित्य, सजावटीच्या वस्तू आणि दैनंदिन गरजेच्या 10,000हून अधिक वस्तूंचा भव्य संग्रह. उत्तम गुणवत्ता, भरपूर व्हरायटी आणि होलसेल दरांमुळे ग्राहकांची वाढती पसंती. सणोत्सव असो, वाढदिवस असो किंवा रोजच्या गरजेची खरेदी, प्रत्येकासाठी योग्य पर्याय फक्त द फॅमिली मार्ट मध्ये. मग वाट कसली पाहता? आजच भेट द्या द फॅमिली मार्ट, येवला रोड, शीतल हॉटेल शेजारी, कोपरगाव. द फॅमिली मार्ट, संपूर्ण कुटुंबाच्या आनंदी खरेदीचे विश्वासू ठिकाण. कोपरगाव शहरातील अण्णाभाऊ साठे चौक परिसरात किरकोळ वादातून झालेल्या मारहाण प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. पोलीस तपासादरम्यान समोर आलेल्या नव्या माहितीनुसार आरोपींविरोधातील गुन्ह्यात शस्त्र कायदा 1959 अंतर्गत कलम 30 ची भर घालण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 22 मे 2026 रोजी रात्री उशिरा वाहन हळू चालवण्यास सांगितल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला होता. हा वाद वाढत जाऊन मारहाणीत परिवर्तित झाल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. तक्रारीनुसार आरोपीने कमरेला असलेले पिस्तूल काढून त्याच्या उलट्या बाजूने विक्रम पवार यांच्या डोक्यात मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या आरोपाची दखल घेत पोलिसांनी तपासाची दिशा बदलत शस्त्र वापराबाबतची बाब तपासात समाविष्ट केली आहे. त्यानुसार आरोपींविरोधात शस्त्र कायदा 1959 मधील कलम 30 अंतर्गत अतिरिक्त गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या नव्या कलमाच्या समावेशामुळे प्रकरण अधिक गंभीर बनल्याची चर्चा शहरात सुरू आहे. दरम्यान या प्रकरणात हर्षल दत्तात्रय गवारे, आसिफ हसन शेख, सिद्धार्थ सर्जेराव भारती तसेच एका अनोळखी व्यक्तीविरोधात यापूर्वीच गुन्हा नोंदवण्यात आला असून कोपरगाव शहर पोलीस पुढील तपास करत आहे. बातमी तुमची, प्राधान्य आमचं. प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव.